Hello everyone. In this video, we discuss instrumentation of spectrophotometry part second. In part first, we discuss prism monochromator and source. Now today in this video we discuss optical filters, sample and other sample cell and other parts of our instrumentation of spectrophotometer. Here optical filter, sample cell, detector. In this detector, we discuss photoemissive cell, photomultiplier tube, photovoltaic or barrier cell. And in next video, we discuss application of spectrophotometry. Now, now first point, optical filter. Various types of optical filters may be used to isolate and pass desired wavelength of radiation. The narrowband pass filter and sharp cut filters are usually made up of glass and contain dye. In the case of the former, the dye absorbs all radiation except the desired to be passed, while in case of later, the dye absorbs all radiation up to specific wavelength and pass radiation at longer wavelength. आता आपण ऑप्टिकल फिल्टर बद्दल बोलणार आहोत. ऑप्टिकल फिल्टर म्हणजे काय, की जो पार्ट इन्स्ट्रुमेंटचा जो आपले जे रेडिएशन येत आहे त्याचा काही भाग आयसोलेट करतो आणि उरलेला पार्ट हा पुढे पास करतो आपल्या सॅम्पल सेलकडे. त्याला आपण फिल्टर असं आपण म्हणतो. आता हे कशाचे असतात तर हे ग्लास पासून तयार केलेले असतात आणि त्याच्यावर एक डाय लावलेला असतो. आणि हा जो डाय आहे हा काय करतो तर स्पेसिफिक जे रेडिएशन आपण पास केले त्यातले डिझायर रेडिएशन हे त्या आपल्यामधनं पास व्हायला देतो आणि उरलेले जे रेडिएशन आहे ते तो डाय ऍब्सॉर्ब करून घेतो. आता ह्याचं उत्तम उदाहरण आपण डेकोरेशनच्या वेळी बघतो. आपण जेव्हा गणपतीत डेकोरेशन करतो तेव्हा हिरवे, लाल, निळ्या रंगाचे कागद, प्लास्टिकचे कागद आणून आपण बल्बवर लावतो. त्यामुळे लाल रंग किंवा हिरवा रंग, चा रंग आपण पाडतो. आता हे जे रंगीत कागद आहेत हे काय करतात तर ठराविक वेव्हलेंथ जो रेडिएशन आहे तो ऍब्झॉर्ब करतात आणि तो हिरव्या रंगाचे किंवा लाल रंगाचे जे रेडिएशन्स आहेत ते ट्रान्समिट व्हायला देतात. सिमिलर ऑप्टिकल फिल्टर आपण इथे स्पेक्ट्रोफोटोमेट्री मध्ये वापरतो. The interference filter is the example of optical filter. It consists of two layers of glass. Inner surface of this pair of glasses have a thin semi-transparent film or metal which is deposited and an inner layer of transparent material such as quartz or calcium fluoride. The radiation strikes the filter exhibit diffractive interference except for a narrow band of radiation for which the filter is desired to इंटरफेरन्स फिल्टर सुद्धा एक आहे ज्यामध्ये दोन ग्लासचे लेअर असतात त्यांच्यामध्ये आपण सेमी ट्रान्सपरंट अशी मेटलची फिल्म आपण त्याच्यावर डिपॉझिट करतो. सोबत ट्रान्सपरंट मटेरियल क्वार्ट्ज सारखं असेल कॅल्शियम फ्लोराईड सारखं ते आपण इनर साईडला त्याचा एक लेअर देतो आणि जेव्हा आपली जी रेडिएशन आहे सोर्स पासून येणारी ती त्या फिल्टरवर पडते तेव्हा डिफ्रॅक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला बघायला मिळतो आणि फक्त नॅरो बँड जो आपल्याला अपेक्षित आहे आपल्या सॅम्पलकडे जावा तेवढाच रेडिएशन तो फिल्टर आपल्यामधनं पास व्हायला देतो आणि बाकीचे आहेत ते तो डिसअलाव करतो किंवा तो ऍब्झॉर्ब करून घेतो. असं इंटरफरन्स फिल्टर हा एक ऑप्टिकल फिल्टरचा एक उदाहरण आहे. त्यानंतर सॅम्पल सेल. Sample cell, the cell holding the sample solution must be transparent in the wavelength range being proposed to be measured. पहिलं म्हणजे आपला जो सॅम्पल सेल आहे ज्या वेव्हलेंथला आपण अनालिसिस करणार आहोत स्टडी करणार आहोत त्या वेव्हलेंथसाठी तो सॅम्पल सेल त्याचं मटेरियल हे ट्रान्सपरंट हवं. The cell for use in UV and visible spectrophotometers are usually cuvette of 1 centimeter thickness, that is internal distance between two parallel walls.
For UV region, the cell material made up of quartz, and for visible region, it is made up of quartz or even glass. आता सॅम्पल सेल कसा हवा की जो आपल्या जे वेव्हलेंथ मध्ये आपण स्टडी करणार आहोत सॅम्पलचा त्या वेव्हलेंथ साठी ट्रान्सपरंट अशा मटेरियल पासून तयार केलेला सॅम्पल सेल हवा. जनरली आपण सॅम्पल सेल वापरतो त्याला आपण क्युएट म्हणतो. ही 1 सेंटीमीटर थिकनेसची असते. आपण बिअर्ड लॅम्बर्ट्स लॉ मध्ये थिकनेसचा सुद्धा विचार केलेला आहे, पाथ लेंथ. तर ही 1 सेंटीमीटर थिकनेसची आपण घेतो, म्हणजे इनर जो पॅसेज आहे ज्यामध्ये आपण सॅम्पल ठेवणार आहे तो पॅसेज 1 सेंटीमीटर डिस्टन्सचा असतो. आणि जर मटेरियल म्हणू तर युव्ही रिजन मध्ये जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर क्वार्ट्ज मटेरियल पासून तयार केलेला क्युएट किंवा सॅम्पल सेल आपण वापरतो. आणि विजिबल रिजन मध्ये स्टडी करायचं असेल तर क्वार्ट्ज आणि ग्लासच्या सुद्धा सॅम्पल सेल किंवा क्युएट आपल्याला चालू शकतात. हे झालं सॅम्पल सेल बद्दल. त्यानंतर डिटेक्टर. डिटेक्टर हा महत्वाचा पार्ट येतो जिथे डिटेक्शन होतं. द फंक्शन ऑफ डिटेक्टर or transducer is to convert the transmitted radiation emerging from the sample into an electric current. आता फंक्शन काय डिटेक्टरचं, तर सोपं फंक्शन आहे. ज्या रेडिएशन सॅम्पल सेलमधून येत आहेत त्यांचं इलेक्ट्रिक करंट मध्ये कन्व्हर्जन करणं, हे डिटेक्टरचं सिंपल फंक्शन आहे. आता डिटेक्टरच्या रिक्वायरमेंट काय आहेत, तर इट मस्ट रिस्पॉन्ड टू रेडिएंट एनर्जी ओव्हर अ ब्रॉड वेव्हलेंथ रेंज. ब्रॉड अशा वेव्हलेंथ रेंज मध्ये त्याने रेडिएंट एनर्जी आहे त्यांना त्याने रिस्पॉन्स दाखवला पाहिजे. इट शुड बी व्हेरी सेन्सिटिव्ह. डिटेक्टर हा सेन्सिटिव्ह व्हावा. बारीक सुद्धा रेडिएशन मध्ये डिफरन्स आला की त्याने तो डिफरन्स तिथे दाखवला पाहिजे इंटेन्सिटी मधला. इट मस्ट रिस्पॉन्ड रॅपिडली and gives a signal which is directly proportional to the intensity of radiation. It must respond rapidly and give signal which directly proportional to the intensity of radiation. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ला जी सिग्नल येत आहेत ते डायरेक्टली प्रपोर्शनल हवे. जर इंटेन्सिटी वाढली की ते सिग्नल मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंज आपल्याला बघायला मिळाला पाहिजे. इंटेन्सिटी कमी झाली तर तसा निगेटिव्ह चेंज आपल्याला बघायला मिळाला पाहिजे. या काही रिक्वायरमेंट्स आहेत डिटेक्टरसाठी. आता काही एक्झाम्पल आपण इथे डिटेक्टरची बघणार आहोत. त्यामध्ये एक आहे फोटो एमिसिव्ह सेल. फोटो एमिसिव्ह सेल त्याला फोटो एमिसिव्ह सेल. आता हा फोटो एमिसिव्ह सेलला फोटो ट्यूब असं सुद्धा आपण म्हणतो. द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फोटो एमिसिव्ह सेल और फोटो ट्यूब कन्सिस्ट ऑफ अन इव्हॅक्युएटेड ग्लास बल्ब. आता डायग्राम तुम्ही बघितलात तर तुम्हाला फोटो एमिसिव्ह सेल बद्दल बघायला मिळेल. त्याचा सिम्पलेस्ट फॉर्मचा जर आपण फोटो एमिसिव्ह सेल बघितला तर त्यामध्ये ग्लास बल्ब आपण घेतो. द ग्लास बल्ब इज फिटेड विथ सेमी सर्क्युलर फोटो कॅथोड मेड अप ऑफ सीझियम और मेटल कोटेड विथ सीझियम और मिक्सचर ऑफ पोटॅशियम और सिल्वर ऑक्साइड. आता आपण ही जो ग्लास ट्यूब घेतलेली आहे किंवा ग्लास बल्ब घेतला आहे त्यामध्ये आपण एक सेमी सर्क्युलर असा फोटो कॅथोड आपण तिथे फिट करतो. कॅथोड आपण तिथे फिट करतो त्याला आपण फोटो कॅथोड असं म्हणतो. आणि तो सीझियम मेटल पासून तयार केलेला असतो किंवा एखाद्या मेटलवर सीझियमचं कोटिंग देऊन तो तयार केलेला असतो किंवा मिक्सचर ऑफ पोटॅशियम और सिल्वर ऑक्साइड ह्यापासून तो तयार केलेला असतो. अ मेटल रिंग फिटेड मोर ऑर लेस अलॉंग द ऍक्सिस ऑफ बल्ब ऍक्ट्स ऍज अ एनोड. आता बल्बच्या मध्यभागी आपण एक रिंग किंवा एक रॉड आपण तिथे फिक्स करतो, तो एनोड म्हणून ऍक्ट होतो. आता हे झालं सिंपल इन्स्ट्रुमेंटेशन. आपण काय केलं, एक बल्ब घेतला, बल्बच्या आतमध्ये सेमी सर्क्युलर आपण एक कॅथोड तिथे फिक्स केला. कॅथोड कशापासून तयार केलाय, तर सीझियम पासून तयार केलाय. किंवा एखादं मेटल घेतलं त्याच्यावर सीझियमचं कोटिंग दिलंय ते आपण फिक्स केलंय. किंवा पोटॅशियम किंवा सिल्वर ऑक्साईडचं मिक्सचर पासून तयार केलेला आपण सेमी सर्क्युलर कॅथोड घेतलाय. आणि बल्बच्या मधोमध आपण एक रॉड किंवा एक रिंग आपण ऍडजस्ट केले, तो एनोड म्हणून ती ऍक्ट होणार आहे. आता काय होतं, जेव्हा लाईट सोर्स पासून रेडिएशन सॅम्पल मध्ये येतात थ्रू फिल्टर
आणि सॅम्पल मधनं जेव्हा हे डिटेक्टरकडे येतात, when radiation is incident upon the cathode, photoelectrons are emitted. These are attracted to the anode, causing an electric current to flow through the external circuit. आता जेव्हा रेडिएशन ह्या कॅथोडवर पडतात, आपण तिथे सेमी सर्क्युलर घेतलाय, अशा प्रकारे आपण कॅथोड ऍडजस्ट करतो की सॅम्पल सेलकडनं ज्या रेडिएशन येतील त्या पहिल्या त्या कॅथोडवर पडतील. जेव्हा त्या कॅथोडवर पडल्यावर तिथे फोटोकेमिकल रिॲक्शन होते आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. त्याला फोटो इलेक्ट्रॉन असं आपण म्हणतो. आणि हे बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स आहेत हे ऍनोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आपण ऍनोड हा पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे पॉवर सप्लायच्या, त्यामुळे ऍनोड हा पॉझिटिव्ह चार्ज ऍनोडवर आहे, कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे जे इलेक्ट्रॉन कॅथोडकडनं बाहेर पडणार आहेत ते ऑब्व्हियसली त्या कॅथोडकडनं रिपेल होणार आहेत, कारण त्या कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज आहेत आणि सेम चार्जचे वस्तू एकत्र राहत नाहीत, त्या अपोजिट चार्जकडे अट्रॅक्ट होतात, त्यामुळे त्या ऍनोडकडे जाणार आहेत. आणि ऍनोडकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे एक कम्प्लीट सर्किट तयार होणार आहे आणि आपल्या एक्सटर्नल सर्किट मधनं करंट फ्लो होणार आहे. ड्यू टू फ्लो ऑफ दिस इलेक्ट्रॉन, दिस occurs IR drop across the resistor R, which is proportional to current. This current may be amplified by electronic means and is taken as a measure of amount of light striking the photocathode. आता इथे हा जो करंट तयार झालाय हा हल्ला करंट हा आपण इलेक्ट्रॉनिक मीन्सने आपण तो ऍम्प्लिफाय करतो. ऍम्प्लिफाय केल्यानंतर ह्या जे करंटची जी अमाऊंट आहे ही आपण अमाऊंट रेडिएशनची जी इंटेन्सिटी आहे, किती लाईट रेडिएशन आल्यात किंवा अमाऊंट ऑफ लाईट स्ट्रायकिंग द फोटो कॅथोड, हे मेजर करण्यासाठी ह्या करंटचा आपण वापर करतो. आणि रीडआउट सिस्टीमवर आपल्याला मग त्याप्रमाणे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. असं सिंपल आहे फोटो एमिसिव्ह सेल. सिंपल त्याचं स्ट्रक्चर आहे आणि सिंपल त्याचं वर्किंग आपल्याला इथे बघायला मिळतं. सेकंड डिटेक्टर आहे तो म्हणजे फोटो मल्टीप्लायर ट्यूब. फोटो मल्टीप्लायर ट्यूब्स आर फोटो एमिसिव्ह सेल in which the primary electrons emitted by photocathode falls on another photoemissive electrode, ejects secondary electrons from it. आता इथे काय आहे तर फोटो मल्टीप्लायर ट्यूब हा फोटो एमिसिव्ह सेल सारखाच आहे, फक्त इथे जे प्रायमरी इलेक्ट्रॉन बाहेर पडतायत, म्हणजे जसं फोटो एमिसिव्ह सेल मध्ये फोटो कॅथोडवर रेडिएशन बाहेर फोटो कॅथोडवर रेडिएशन पडले की तिथनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, तसेच इथे सुद्धा फोटो कॅथोड घेतलेला आहे, त्याच्यावर जेव्हा रेडिएशन पडतात तेव्हा तिथनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतात फोटोकेमिकल रिॲक्शन होऊन, आणि हे जे इलेक्ट्रॉन त्यांना प्रायमरी इलेक्ट्रॉन असं आपण म्हटलंय. आणि ते एमिट झाल्यानंतर आपण भरपूर असे ऍनोड आपण इथे घेतलेत, ते दुसऱ्या ऍनोडवर अट्रॅक्ट होतात, त्याच्यावरून ते इलेक्ट्रॉन आपटतात. पण इथे ऍनोडवर आपण इलेक्ट्रॉन एमिट होतील अशा मटेरियलने कोटिंग दिलेलं आहे. म्हणजे आपण त्याला असं म्हणू, these diodes, त्याला डायनोड म्हटलंय, डायनोड्स आर कोटेड विथ मटेरियल विच एमिट सेव्हरल इलेक्ट्रॉन्स. अशा प्रकारचं आपण मटेरियल कोट केलेलं आहे त्या ऍनोडवर, त्यामुळे हे जे प्रायमरी इलेक्ट्रॉन त्या ऍनोडवर पडले की ते सुद्धा काही इलेक्ट्रॉन एमिट करतात. अशा टाईपचं मेकॅनिझम इथे आपल्याला बघायला मिळतं. त्यात आपण डिटेलमध्ये बघूया. आता कन्स्ट्रक्शन बघूया. अ फोटो मल्टीप्लायर ट्यूब कन्सिस्ट ऑफ व्हॅक्यूम ट्यूब containing a photocathode and number of electrodes called as diodes, which are arranged in increasing order of potential with respect to that of cathode as shown in figure. आपण फिगर मध्ये बघतोय एक फोटो मल्टीप्लायर ट्यूब मध्ये आपण काय केलं, तर एक ट्यूब घेतले, व्हॅक्यूम ट्यूब घेतले, त्यामध्ये फोटो कॅथोड ऍडजस्ट केलाय आणि त्यामध्ये भरपूर असे नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स आपण अरेंज केलेले आहेत, त्यांना डायनोड असं आपण म्हटलंय. आणि ते असे अरेंज केले इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये, त्यांच्या पोटेन्शियलच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण ते अरेंज केलेले आहेत. आता हे जे डायनोड्स आहेत त्यांच्यावर आपण कोटिंग केले. द डायनोड्स आर कोटेड विथ मटेरियल विच एमिट सेव्हरल इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इच इलेक्ट्रॉन स्ट्रायकिंग इट्स सरफेस. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन त्या डायनोडवर येऊन पडला की त्यापासून अजून काही इलेक्ट्रॉन एमिट व्हावेत त्या
तिथे जे कोलिजन होईल त्यामुळे काही फोटोकेमिकल रिॲक्शन होऊन ते इलेक्ट्रॉनची त्या सरफेसवर रिॲक्शन होऊन अजून इलेक्ट्रॉन एमिट व्हावेत, ह्यासाठी आपण डायनोडवर एक स्पेशल असं फोटो इमिसिव्ह मटेरियलने आपण डायनोड कोट केलेले. हे झालं सिंपल इन्स्ट्रुमेंटेशन. आता वर्किंग काय आहे? When radiation strikes the photocathode, it ejects electrons from the cathode. These primary electrons get accelerated in electrostatic field between the cathodes and the first dynode, and imping on the dynode ejects secondary electrons from it. As many as 10 secondary electrons may be emitted by dynode for each electron we strike it. These electrons in turn imping on next dynode and more electrons are emitted. This process is repeated at remaining dynodes. As a result of electric current gains amplify and output current called as pulse at the anode is much as million times greater than initial current emits by the photocathode. आता इथे सिंपल प्रोसिजर काय होते, जेव्हा एखादं रेडिएशन त्या फोटोकॅथोडवरून पडतंय सॅम्पल सेल मधनं आलेलं, तेव्हा ते जे रेडिएशन पडलंय त्यामुळे त्या फोटोकॅथोड मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडायला सुरुवात होते. आता हे इलेक्ट्रॉन आपण ऍसिलरेट करतो आणि दुसऱ्या पहिल्या डायनोडकडे आपण ते अट्रॅक्ट करतो. तिथे अट्रॅक्ट केल्यानंतर ते त्या डायनोडवर येतात, तिथे आदळतात. तिथे आदळल्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे एक इलेक्ट्रॉन आदळल्यानंतर तो डायनोड 10 इलेक्ट्रॉन त्या बदली एमिट करतो. ह्या रेशोमध्ये तिथे मल्टिप्लिकेशन त्या डायनोडचं इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायला मिळतं आणि मग ते दुसऱ्या डायनोडकडे जातात. तिथे सुद्धा सेम प्रोसिजर होते, मल्टिप्लिकेशन होतं, मग ते तिसऱ्या चौथ्या असं करत करत जो इलेक्ट्रॉन जो आलेला आहे, जो इलेक्ट्रॉन प्रायमरी इलेक्ट्रॉन आहे, त्या प्रायमरी इलेक्ट्रॉनचं मल्टिप्लिकेशन होतं आणि मिलियन टाइम्स ग्रेटर आपल्याला करंट त्यापासून मिळतो. जो सिग्नलसाठी पहिला प्रायमरी इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय तो जेवढा करंट देतो त्याच्याही मिलियन टाइम्स ग्रेटर करंट आपल्याला इथे बघायला मिळतं. हे ऍम्प्लिफिकेशन बघायला मिळतं आपल्या सिग्नलचं आणि आपल्याला पल्स आपल्याला तिथे मिळतात. असा आहे आपला डिटेक्टर, तो म्हणजे फोटो मल्टिप्लायर ट्यूब. आता इथे आपण थांबूया. ह्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण ऍप्लिकेशन स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर फोटोमेट्रिक टायट्रेशन हा पार्ट आणि काही न्यूमरिकल्स आहेत, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. इथे आपण थांबूया. थँक्यू.